आता स्वयंविकासामध्ये बिल्डरच्या योजनेच्या तुलनेनं तुम्हाला किती फायदे होणार आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत। अजूनही अनेक फायदे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगितलेले नाहीत। उदाहरणार्थ जर बिल्डिंग ग्रीन बिल्डिंग केली तर 7% ॲडिशनल FSI। आता तुमचे 2,80,000 फूट त्याच्या 7% म्हणजे किती झाले तर साधारणपणे 7 21,000 फूट 25,000 रुपये गुणिले 21,000 फूट म्हणजे 50 कोटी। म्हणजे प्रत्येकाचे ग्रीन बिल्डिंग केले तर 50 लाख रुपये प्रत्येकाला ॲडिशनल मिळतील। असे अनेक फायदे आहेत। तर हे फायदे सांगून मग लोकांचे एक्सपेक्टेशन वाढवून मग गोंधळ होतो। म्हणून मी फार गोष्टी कॉन्झर्वेटिव्हली मांडतो। जे मांडलेलं आहे त्याच्यापेक्षा खूप अधिक तुम्हाला बेनिफिट मिळण्याची शक्यता आहे। पण ते मी सगळेच मांडत नाही, कारण मग नंतर कधी काळी आता आपण 25,000 रुपये पर फूट जर विक्रीचा दर ठरवला आणि मग आपल्या लोकांना 30% डिस्काउंटमध्ये दिले तर तो 17,500 मध्ये जातील। मग आपल्या 100 पैकी 50 लोकांनी 200 फूट घेतले तर ते 17.5 मध्ये येतील। मग टू दॅट एक्सटेंड आपला रेव्हेन्यू कमी होईल। ह्या सगळ्या गोष्टी ह्या फाईन ट्युनिंग मध्ये येतील। त्यामुळे मी ढोबळ मनाने आज कॅल्क्युलेट केले। तुम्हाला केवळ आमच्या जमिनीमध्ये सोनं आहे की नाही आणि आहे ते किती आहे याचा अंदाज मिळावा। आणि हे सोनं दसऱ्याच्या आपट्याच्या पान लुटून घेऊन जाणं तसं नाही। हे बिल्डर तुमचं सोनं घेऊन जाणार आणि तुम्हाला सर्वंट क्वार्टर मध्ये कोंबणार। ते तुम्ही सर्वंट क्वार्टर मध्ये न जाताना तुमच्या हक्काच्या घरामध्ये मालक बनूनच राहावं, म्हणून मी आज या ठिकाणी इतका वेळ खर्च करून आलेलो आहे।